अत्यंत लक्षवेधी बातम्या. अस्मिता ह्या संस्थेतर्फे भव्य रांगोळी प्रदर्शन जोगेश्वरी पूर्व येथे आयोजित करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अस्मिता सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्य करणाऱ्या संस्थेमार्फत जोगेश्वरी येथे भव्य रांगोळी स्पर्धात्मक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री विनायक पेडणेकर, श्रीयुत सुधीर मोरे यांच्या सहकार्याने आणि श्रीयुत संकेत भगत यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन रांगोळी कलाकारांना प्रोत्साहन देण्याचा आणि त्यांच्या कलेला वाव देण्याचा प्रयत्न ही संस्था करीत आहे. या वर्षाच्या रांगोळी प्रदर्शनात प्राप्ती पेडणेकर, ॲडव्होकेट रोहिणी जाधव, सुजाता सैल, मिताली गारडे, शुभम जाधव, त्रिशला रहाटे, करण पांचाळ, सायली खानविलकर, मयुरेश सुर्वे, वैभव काशीकर, निधी पावसकर, चंद्रशेखर पांचाळ, आस्था बाथरे, सुचिता सुतार, ऋषी गौरत, निखिल गुरव, रुद्धी मोरजकर इत्यादी रांगोळी कलाकारांनी आपली कलाकृती सादर केली आहे. सदर प्रदर्शनाला मराठी चित्रपट आणि मालिकांमधील कलाकार भेट देणार आहेत. हे प्रदर्शन मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर ते रविवार दिनांक 17 नोव्हेंबरपर्यंत संध्याकाळी 6 ते 9 ह्या वेळेत प्रेक्षकांसाठी खुले असणार आहे. या प्रदर्शनाचे स्थळ अस्मिता भवन, ट्रॉमा हॉस्पिटलच्या बाजूला, जोगेश्वरी मेट्रो स्टेशन समोर, मुंबई क्रमांक 400-60. ह्या प्रदर्शनाला अवश्य भेट द्या. अत्यंत लक्षवेधी रांगोळ्या, अत्यंत मनमोहक अशा रांगोळ्या पाहण्याची ही सुवर्ण संधी आहे. अवश्य भेट द्या.
हं. तुम्ही कुठून आलाय?
यूट्यूबवरील SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया या वृत्तवाहिनीवर आपले हार्दिक स्वागत. जोगेश्वरी पूर्व येथील अस्मिता ह्या अत्यंत नावलौकिक प्राप्त केलेल्या संस्थेतर्फे येथे अत्यंत मनमोहक रांगोळ्यांचं प्रदर्शन भरलेलं आहे. आज येथे कलारसिक त्यांचे मनोगत व्यक्त करत आहेत. हॅलो, मी शीतल नाटकर. मी इथे रांगोळी प्रदर्शन बघण्यासाठी आलेले आहे आणि अस्मिता शाळेचं नामांकित असल्यामुळं इथं दरवर्षीप्रमाणे रांगोळीच्या स्पर्धा होत असतात. तर ह्याही वर्षी त्याचप्रमाणे होत आहे. तर माझी मुलगी सायली सुरेश नाटकर आणि माझी भाची प्रांजल कडू हिने इथे भाग घेतल्या कारणास्तव आम्ही प्रदर्शन बघायला आलेलो आहे. बघून खूप छान वाटलं. असंच होत राहणार आणि असंच राहिलं तर आम्ही दरवर्षी असंच प्रदर्शन बघण्यासाठी इथं येत जाऊ. आणि हे नामांकित मुलांनी आर्टिस्टनी ज्यांनी काढलेले आहे खूप सुंदर काढलेले आहे आणि ते बघून असं मनमोहक झालं की अक्षरशः त्या रांगोळी म्हणजे बोलतात असं वाटतं की जेणेकरून रतनजी टाटा आणि स्वामी समर्थ, विठ्ठल रुक्मिणी हे आपले संस्कृतीचे ते धार्मिक आहे त्यांचे पण ह्यांनी रांगोळी काढल्यामुळं खूप सुंदर वाटलेलं आहे. आणि मला बघून तर मी खूप भाविक झालेली आहे की त्या रांगोळी मला खूप खूप आवडलेल्या आहे. माझं 2 शब्द मी संपवतो. ते उभे राहिले जे कंटाळले ते निघून जातात. जर खरे आपण आर्टिस्ट असू तर आपल्याला तितकी मेहनत घेणं गरजेचं आहे आणि ती आम्ही मेहनत घेतली. निलेश निवाते, राहुल कांबळे, मदन कावळे सर हे आमचे सिनियर कलाकार आहेत. यांनी काय मेहनत घेतली ते आम्ही इतके वर्ष पाहत आलो. आता इथे एवढं घ्यायचं असेल, रांगोळीबद्दल काही असेल तर आपण माझ्याशी संपर्क साधू शकता. आता रांगोळी प्रदर्शन आपण पाहताना सर्व इथे उपस्थित कलाकार आहेत त्यांना एकदा भेट द्या आपण सर्वांनी, म्हणजे तुम्हाला समजेल की बाबा. आणि सर्वांना मी सांगू इच्छितो की माझी इच्छा आहे की आपण नवीन कलाकार तयार करा. मॅक्झिमम आपल्या जोगेश्वरीत जेवढे रांगोळी कलाकार आहेत तेवढे आपल्याला कुठल्याच ठिकाणी दिसणार नाही. बाहेरच्या ठिकाणी आहेत पण मुंबईमध्ये सर्वात जास्त रांगोळी कलाकार आहे जोगेश्वरीमध्ये. आणि रांगोळी विषय बोलाबाबत तितकंच कमी आहे, जास्त बोलणार नाही. आणि एवढं सांगेन की रांगोळी प्रदर्शन आपण स्वतः पाहायचं आहे. अजून काही जणांना सांगायचं आहे मेहनतीची आपण एक दखल घ्यावी आणि रांगोळी पाहताना जरा सुरक्षितपणे पाहावी आणि सांगताना म्हणाले आपण सर्वांनी तर रांगोळी पाहिजे, सांगताना सर्वांना सांगायचं की रांगोळी सुरक्षित. धन्यवाद. आज रांगोळीच्या स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी मला यात निमंत्रण करण्यात आलं. त्याबद्दल मी संस्थेला धन्यवाद देतो. खरं पाहता रांगोळी ही अशी कला आहे, फुलपाखराप्रमाणे आहे. त्याचं आयुष्य खूप छोटं आहे पण ती कला खूप मोठी आहे. रांगोळी पुसली जाते हे माहिती असताना सुद्धा कलाकार त्यामध्ये एवढा जीव ओतून काम करतो की काम करताना असं वाटतं की ही आपली कलाकृती अजरामर होणार किंवा ती कायमस्वरूपी टिकून जाणार, परंतु तसं काही होत नाही. त्याच गोष्टीचं एक खंत असते, परंतु आनंदही या गोष्टीचा असतो की ती पुसली जाते म्हणून पुन्हा पुन्हा नव्याने रांगोळ्या निर्माण होतात. ही आपल्या रांगोळी कलाकारांसाठी एक मोठी संधी आहे. बाबा वारंवार आपण रांगोळ्या करत असतो. आपल्या त्या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी अस्मितासारख्या संस्था पुढे येत आहेत. आज गौरीसारखे मोठे कलाकार आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी इथपर्यंत आले, त्यांचा मी खूप खूप धन्यवाद देतो. आज परीक्षण करताना काही कलाकृती एवढ्या सुंदर आहेत की मला सुद्धा खूप आवड गेलं. माझे मित्र राहुल कांबळे बोलत परीक्षण करत होतो तर तिथे शेवटीला कसं असतं, परीक्षण करताना काहीतरी अटी असतात की त्याच्यावरती परीक्षण केलं जातं. इथे आपण विषयाची मांडणी, रंगसंगती आणि त्याची फिनिशिंग या 3 गोष्टींच्या आधारावरती आपण परीक्षण केलं आहे, याचा निकाल दिला आहे. तरी ज्यांना कोणाला
बक्षिसं मिळणार नाहीत किंवा ज्यांचा नंबर येणार नाही त्यांनी नाराज न होता पुन्हा नव्याने प्रयत्न करावे. कारण जे नवोदित कलाकार आहेत त्यांचा प्रयत्न खूप छान आहे. त्यांनी जर का प्रयत्न केले तर अजून खूप चांगल्या रांगोळ्या होतील. कारण का इथे असे आपल्या मित्र संकेत वगैरे त्यांनी सांगितलं, कोरी साहेबांनी पण सांगितलं की आम्ही इथे कलाकार घडवतो. खूप मोठी गोष्ट आहे. कारण आज कुणालाही वेळ नाही आहे की दुसऱ्या कलाकाराला प्रोत्साहन देणं किंवा त्याच्या कलेचं कौतुक करणं. परंतु आज अशा संस्था पुढे येत आहेत त्यामुळे आपले कलाकार घडत आहेत. त्यासाठी या संस्थेला आपण जेवढे देऊ तेवढे धन्यवाद पुढेच आहेत. मला वाटतं आज 3-4 वर्ष झाली रांगोळी स्पर्धा प्रदर्शनी आपण भरवतोय. यावर्षी आमचे गोरे साहेब जे माझवाडामध्येच कार्यरत आहेत तर त्यांनीही भेटून सांगितलं की बाबा आपल्याकडे अशी स्पर्धा आहे. सर 2-3 वर्षापूर्वी मी परीक्षेत होतो. मागच्या वर्षी सोनीवाल्यांनी आयोजन केलं होतं त्यावेळी रांगोळी केली होती. आता यावर्षी संगीत माला अशी रांगोळी केली आहे. माझ्याबरोबरचे सगळे सिनियर कलाकारसुद्धा इथे आले आहेत. त्यांनी खूप मेहनत घेतली आहे आणि मला वाटतं यापुढेही या संस्थेने अशा रांगोळी प्रदर्शन किंवा इतर पण जे काही इतर ज्या कला आहेत त्याच्यासाठीही त्यांनी प्रोत्साहन द्यावं. कारण अमर व्हायचं असेल तर मला वाटते कला जोपासावी लागते. शिक्षण तर आहेच परंतु कला ही माणसाला खूप मोठं करते आणि या सगळ्या कलाकार रक्तात कला विणलेली आहे. तुमच्यासारखा जर का संस्थेचं कलाकारांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळालं तर खूप मोठे कलाकार घडतील. आणि तुम्ही मला परीक्षा म्हणून बोलवलं त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचा आभारी आहे आणि तुम्हाला धन्यवाद देतो. विजेत्यांची घोषणा करण्यासाठी सानिका कदम यांना मी मंचावर आमंत्रित करते. गेले 4 दिवस इथे स्पर्धा चालू आहे रांगोळीची. आणि स्पर्धा म्हटलं तर निकाल म्हटलं की परीक्षक, आणि परीक्षक म्हणलं की निकालातून त्यांची नावं जाहीर होतात, त्यांचा गौरव आणि त्यांना बक्षीस. तर सुरुवातीलाच मी सूचना देते की आपण इथे निकालात नाही करणार, पण आपण अस्मितेचे प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्प देऊन त्यांचा सत्कार तर होणारच, पण जी रोख रक्कम आपण बक्षीस ठेवलेलं आहे ते आपल्याला बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आपण रविवारी ठेवलेला आहे 17 तारखेला सायंकाळी. त्यानुसार तुम्हाला सूचना दिली जाईल. तेव्हा मात्र ते बक्षीस घेण्यासाठी तुम्ही तुमच्या पालकांना, परिवारातल्या कुटुंबियांना घेऊन इथे यायचं आहे. तर आता आजच्या संपूर्ण तुम्ही 30 रांगोळ्याच्या पाहिल्या आणि 10 व्यावसायिक, पण 30 रांगोळ्या होत्या त्याची खऱ्या अर्थाने स्पर्धा होती. आणि स्पर्धेमध्ये मी उत्तेजनार्थांपासून सुरुवात करणार आहे. पहिलं उत्तेजनार्थ बक्षीस आपण दिलेलं आहे विनायक गोपाळ कावळे. त्यांना स्टेजवर बोलवलं होतं. विनायक गोपाळ कावळे. तर गौरीच्या हस्ते आपण त्यांना पुष्प देणार आहोत. निकाल जाहीर होत आहे. पुन्हा एकदा काय सगळी बक्षिसं कावडीसाठी त्यांची आहे. एक मिनिट. कौशल्यासह गाऊन दाखवणं या गोष्टींमध्ये ती माहीर आहे आणि तिची निवडही गाण्याची तशीच असते. त्यामुळे मी संस्थेच्या वतीने गौरीला विनंती करते की खास इथे जमलेल्या प्रेक्षकांसाठी आणि सगळ्या मान्यवरांसाठी एक सुरेख गायन इकडे होऊन जाऊ दे. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. मला या संस्थेने इकडे पाहुणे म्हणून बोलवलं आणि पहिली म्हणजे हे सगळे रांगोळी बघण्याचा मला चान्स दिला त्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे. खूप सुंदर सुंदर रांगोळी आहे. पहिल्यांदा मी एवढ्या
पंचतत्वाची गोफण क्रोध बागले जाण पंचतत्वाची गोफण क्रोध बागले जाण धोंड घेतला ज्ञानाचा करीतसे जागरण केशवदास म्हणे संतांचा केशवदास म्हणे संतांचा बसायला नाही असेल तर आपण बसायला हीच मुझी प्रार्थना हेच मुझे मागणे हीच मुझी प्रार्थना हेच मुझे मागणे माणसा रे माणसाशी माणसा सब मागणे
आपल्या गौरी बाई आणि सगळेजण तुम्ही इकडे आलेला आहात, सगळ्यांचे धन्यवाद मानते. धन्यवाद. मान्यवरांचे, कलाकारांचे, रसिक प्रेक्षकांचे आभार मानण्याची संधी मला विश्वासाने दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन करणारे व गंभीरपणे पाठीशी उभे राहणारे आमच्या अस्मिता संस्थेचे सर्व विश्वस्त, कार्यक्रमाचे सूत्र हाती घेऊन गंगावरी प्रदर्शनाचे प्रमुख म्हणून जबाबदारी घेणारे श्री गोडेसाहेब, तसेच विनायक पेडणेकर व इतर कार्यकारी सदस्य, तसेच गंगावरी प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी ज्यांचे सहकार्य लाभले ते प्रायोजक, देणगीदार, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केलेले, सहभागी होऊन कार्य केलेले सर्व अस्मिता परिवाराचे घटक, तसेच उपस्थित मान्यवर, रसिक प्रेक्षक, परीक्षक आपला बहुमूल्य वेळ देऊन गौरी गोसावी, सौरभ किरण आणि जीवन विद्या मिशनचे सर्व परिवार उपस्थित राहिल्याबद्दल आणि कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल मी सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. तसेच ज्ञान साधनाचे बरेच ते इथे उपस्थित आहेत, त्यांचे आभार मानतो. आमच्या निमंत्रणाला मान देऊन जे जे इथे आले त्यांचे आभार आणि तेवढे बोलून मी दुसऱ्या कार्यक्रमाची धन्यवाद. जेव्हा गौरीताईने ते छान विठोबाचं गाणं म्हटल्यानंतर असं वाटलं की थोडासा सगळेजण आपण, मी मगाशी सुरुवातीला बोलले की अस्मितामध्ये साक्षात विठुराया आलाय, तर आपण त्याचा एक छोटासा गजल देऊया आणि पसायदानाने सांगता करूया. अगदी अर्ध्या मिनिटाचे सर बसून. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. विठ्ठल 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 पांडुरंग 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 पांडुरंग. धन्यवाद. आपण आज जीवन विद्या मिशन सद्गुरू वामनराव पै यांनी तयार केलेली प्रार्थना, या प्रार्थनेने आज आपण या कार्यक्रमाची सांगता करतोय. मी विनंती करते जीवन विद्या मिशन चे सर्व सदस्य जे मंचावर उपस्थित आहेत त्यांनी पुढे यावे. ऐश्वर्यार्थे सर्वांचं
नमस्कार सगळ्यांना. माझं नाव गौरी भूषण गोसावी आणि आज मी आपल्या संस्थेच्या कार्यक्रमाला आलेली आहे. भव्य दिव्य रांगोळी प्रदर्शन आहे आज आणि खूप सुंदर रांगोळी आहेत. ह्या वर्षाची थीम अशी आहे की आपल्या मराठी भाषेचं महत्त्व या रांगोळ्यांमधनं दाखवलं गेलं आहे आणि खूप सुरेख रांगोळ्या, अगदी डिटेलिंगसोबत रंग एवढं पीसफुल वाटतं आहे. तुम्ही जर इकडे जवळपास असाल काहीही करून हे प्रदर्शन बघायला या. हे चान्स नॉट टू मिस आहे. तुम्ही जर इथे आलात हे बघण्यासाठी तुम्हाला भाग्य लागेल. एवढे सुंदर सुंदर रांगोळ्या इकडे काढल्या आहेत सिनियर्सने आणि आपल्या नवनवीन तरुणांनीही रांगोळ्या काढल्या आहेत. त्या नक्की तुम्ही बघा आणि त्या सगळ्या आर्टिस्टना खूप प्रोत्साहन द्या. थँक्यू. जोगेश्वरी पूर्व येथील अत्यंत नामांकित संस्था अस्मिता यांनी रांगोळी प्रदर्शन येथे आयोजित केलेलं आहे आणि ह्या संस्थेचे सरचिटणीस श्री राजेंद्र चाचट त्यांचे मनोगत व्यक्त करत आहेत. SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया ह्या यूट्यूबवरील वाहिनीवर. नमस्कार. अस्मिता सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक संस्था 1976 साली स्थापन झालेल्या एका झुपडीमध्ये आपल्या संस्थेची स्थापना झाली आणि आता सुवर्ण महोत्सवाकडे आपण थोड्या वर्षातच आपण तिकडे वाटचाल करणार आहोत. तर सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये विविध उपक्रमाद्वारे विविध कार्यक्रमाद्वारे संस्था आपलं काम करत आहे. नागरी जीवनाला सांस्कृतिकचा संदर्भ राहावा, शिक्षणाचं अद्ययावत दालन असावं, दिव्यांग पुनर्वसनचं केंद्र सुसज्ज असं केंद्र व्हावं आणि युवकांच्या कलागुणांना साहित्य गुणांना वाव मिळावा यासाठी असलेली आमची अस्मिता आहे आणि या अस्मिताने इथे रंगवली प्रदर्शन हे 4थं पर्व आहे इथे आयोजित केलेलं आहे. उद्देश हाच की आपल्या युवकांना कलागुणांना इकडे वाव मिळावा, एक दालन असावं आणि त्यांची जी कला आहे ती सर्वसामान्य सगळ्या जनतेसमोर यावी आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी अनेक प्रकल्प अनेक उपक्रम अनेक कार्यक्रम, मग ती काव्यस्पर्धा असेल, ती नाट्यस्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, तर अशा प्रकारच्या विविध किल्ले मांडणी आता स्पर्धा होती. अशा प्रकारच्या विविध सांस्कृतिक क्रीडाविषयक अशा कार्यक्रमाचं आम्ही संस्था आयोजित करते. त्याचबरोबर बोरवलीला आपलं दिव्यांग केंद्र आहे. तिकडे जो सकाळी 11 ते 5 असं संपूर्ण वेळ असं एक पुनर्वसन आणि चिकित्सा असं केंद्र आपल्या तिकडे आहे. फिजिओथेरपी सेंटरही त्यांच्या आरोग्यासाठी तिकडे आपण सुरू केलेलं आहे. आणि आता स्किल डेव्हलपमेंट ह्या आपल्या भव्य वास्तूमध्ये 2 मजले हे स्किल डेव्हलपमेंटसाठी केलेले आहे. तिकडे युवकांना रोजगारभिमुख असे कोर्सेस तिकडे सुरू केले आहेत की ते आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करतील, त्यांना चांगल्या प्रकारचे जॉब्स मिळतील, त्यांचं स्किल डेव्हलपमेंट्स होईल. अशा प्रकारचं एक आता मोठ्या प्रमाणावर आम्ही स्किल डेव्हलपमेंटच्या प्रोजेक्ट्समध्ये आता आम्ही उतरत आहोत आणि हे सर्व आम्हाला पॉसिबल झालं ते आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने. आपण असेच सर्वांनी अस्मिता संस्थेला भरभरून प्रेम केलेलं आहे आणि असेच प्रकारे प्रेम आणि सहकार्य मिळावे आणि आता 2 वर्षाची सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल आहे त्यात आपण सहभागी व्हावे असं मी सगळ्यांना आमंत्रित करतो. धन्यवाद. अस्मिता सामाजिक संस्था शैक्षणिक संस्था या संस्थेतर्फे आम्ही रांगोळी प्रदर्शनची भव्य स्पर्धाचे आयोजन केले होते. सर्वांना नवोदितांना सहभाग घेता या कार्यक्रमात आणि नवोदितांना संधी मिळावी यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केले. त्याचबरोबर आम्ही व्यावसायिक रांगोळी पण घेतल्या. अशा प्रकारे आम्ही 10 व्यावसायिक व 30 स्पर्धक अशी मिळून एकूण 40 रांगोळीचं आयोजन केलेलं आहे. या स्पर्धेला या कार्यक्रमासाठी आम्ही पाहुणे उद्घाटनाला गौरी गोसावी या 2021च्या विजेत्या यांना आम्ही आमंत्रित केले होते आणि तरुण पिढीला मार्गदर्शन मिळावं आणि त्यांनी काहीतरी करावं त्या रांगोळी ह्याच्यासाठी. काय बऱ्याच नवोदितांना म्हणजे कशा प्रकारे रांगोळी काढायची, स्केच करायचं हे अजूनही अद्याप माहीत नाही. तर त्यांना हे आम्हाला आता आम्ही रांगोळी प्रदर्शन घेतल्यावर आमच्या लक्षात आलं. म्हणून संस्था यापुढे त्या नवोदितांसाठी कार्यशाळेचं आयोजन करणार आहे आणि त्यांना कसं पुढे जाता येईल, त्यांची कशी प्रगती होईल याकडे आम्ही विशेष लक्ष देणार आहोत. धन्यवाद. सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
जोगेश्वरी पूर्व येथील नामांकित संस्था अस्मिता यांनी रांगोळी प्रदर्शन भरवलेले आहे आणि येथे कॉलेज विद्यार्थी त्यांचे मनोगत व्यक्त करत आहेत. मी साहिल गोवळकर. आज मी अस्मिता संस्थेमध्ये रांगोळी प्रदर्शन, भव्य रांगोळी प्रदर्शन बघायला आलो. इतकं सुंदर, म्हणजे पहिलीच रांगोळी गणेश ज्ञानेश्वर माऊलींची, म्हणजे त्या भारताच्या खूप कला क्रीडा यांच्या मस्त सुंदर अगदी त्यांच्याकडे पाहत राहाव्या अशा रांगोळी अस्मिता शाळेमध्ये इतकं सुंदर भव्य प्रदर्शन भरलेलं आहे. ते बघून इतकं माझं मन प्रसन्न झालं की त्या रांगोळीमधून आम्हाला शिकण्यासारखं मिळालं. म्हणजे त्या रांगोळीमध्ये आम्ही शिकू पण शकलो आणि त्यांची जी कला आहे ती आम्हाला खूप अगदी मोहून गेली. आणि मी असंच आवाहन करतो, मी आता 12वीमध्ये शिकतो, मी इस्माईल युसुफ या कॉलेजमध्ये आहे. तर मी असंच सर्व माझ्या तरुण पिढींना सांगेन की तुम्ही ह्या रांगोळींना नक्कीच भेट द्या, कारण का तुम्हाला या रांगोळीकडे बघून तुमची नवीन प्रेरणा जागृत होईल या रांगोळीमधून. त्याचप्रमाणे मी इथे आलो तर तुम्ही पण नक्कीच भेट द्या. धन्यवाद.